या मार्गामध्ये प्रवेश केल्यानंतर बाबांनी सांगितलं की मार्गाचे तत्व, शब्द, नियम आणि त्याच्या व्यतिरिक्त आहे आपलं आचरण. महत्वाचं जर असेल तर त्याला आपण जो मानव धर्म हा जो महावार आहे याला खरोखर म्हणजे आपल्याला त्या आचरणाची गरज आहे आणि ध्येय धोरणाची गरज आहे. त्याच अनुषंगाने खरोखर आपण जे म्हणजे आपण मार्गात येण्याच्या आधी जे काही म्हणजे आपण प्रवेश केला, मार्गात येण्याच्या आधी म्हणजे आपण जे काही व्यसन करत होतो, जे काही म्हणजे आपण शिवागारी देत होतो, जे काही वाईट कर्म करत होतो, आणि आपण या मार्गामध्ये प्रवेश केल्यानंतर भगवंताला वचनबद्ध झालो की परमेश्वरा, मी माझा श्वास असेपर्यंत मी असे कृत्य करणार नाही, असा जर वचन दिला तर हा फक्त भगवंत म्हणजे कशाच्या दुखीला आहे की आपण दिलेल्या वचनाची पूर्तता म्हणजे आपण करून राहिलो का नाही. जर खरोखर आपण त्याची पूर्तता जर केली, पूर्तता म्हणजे कोणती, तर आपण म्हणजे मार्गात येण्याच्या आधी म्हणजे शिवागारी करत होतो, आपण लोकांना फसवण्याचे काम करत होतो, आपण लोकांना लुबाडण्याचे काम करत होतो. हे जर आपण परिवर्तन केलं तर खरोखर या मार्गामध्ये ज्यांनी परिवर्तन केलं, त्याच्यामध्ये नर असो किंवा नारी असो, त्यांनी जर परिवर्तन केलं तर ज्यांनी परिवर्तन केलं त्याला परमेश्वर मिळालेला आहे. अन्यथा आपण पाहिलं आहे बरेचसे म्हणजे आता मार्ग मोठा आहे, सांगण्याचा म्हणजे सर्वांना माहिती आहे की आपण मार्ग घेतल्यानंतर दारावरती पाठी लावते कृपया दारू पिऊन येऊ नये, ती फक्त पाठी लावली आणि आपण त्याच्या आपल्या आचरणामध्येच नाही आणलं तर भगवंत म्हणजे काही अंशी मदत करतात, काही अंश मदत करतात, पूर्ण अंशता काम म्हणजे मदत करत नाही. आणि उलट काय होते की समाजामध्ये आपल्या शेजारामध्ये वेटाळामध्ये म्हणजे एका सेवकामुळे बाकीच्या सेवकावर म्हणजे प्रसंग येते की तुमच्या मार्गात असंच चालते का, तुमच्या मार्गात तसंच चालते का. तर हा म्हणजे मार्ग मोठा आहे आणि मार्गदर्शक हा काय म्हणजे पगारी मार्गदर्शक नाही आहे किंवा कोणती मानसेवा मिळत नाही किंवा कोणता मानधन मिळत नाही. हे म्हणजे निष्काम सेवा आहे. निष्काम सेवा म्हणजे त्याच्याकडून कोणत्याही प्रकारचा आपण म्हणजे काही पैसा कवडी घेत नाही, पण त्यांनी म्हणजे विचार करणं गरजेचं आहे की हे जे कार्य करून राहिलो हे मानव धर्माला शोभित आहे की नाही. आपण जर अशोभित राहिलो तर ते खरोखर म्हणजे त्यांनी म्हणजे विचारच करायला पाहिजे की मला मार्ग पटत नाही. आणि विनाकारण कसं आहे की मार्गातही राहून आपण म्हणजे मार्गाचे सेवक म्हणून गणल्या जातो आणि तिकडे आपण अनेकामध्ये म्हणजे हा म्हणजे एकदम म्हणजे गेलेली केस आहे म्हणून असे म्हणजे लोक म्हणतात. तर असं होऊ देऊ नका, कारण की या परमेश्वराची जी प्राप्ती केली ते प्राप्ती करताना बाबांना बराचसा कष्ट सहन करावा लागला. म्हणजे साधी मिळालं नाही, साधा हा भगवंत मिळाला नाही. तुम्ही विचार करा, कारण की आपणही म्हणजे असे काही सरळ मार्गामध्ये नाही आलो. मी पण म्हणजे 44 वर्षाच्या आधी या मार्गामध्ये आलो त्यावेळेस मी मार्गाला नाही म्हणत होतो, कारण की मी बजरंगबलीची सेवा करत होतो आणि मला वाटत होता की बजरंगबली हा माझ्या अंगातही येत होता आणि मी त्यामुळे वेळेस मी म्हणत होतो की नाही बा एकाच भगवंताला माना लागते आणि हे कसं बा म्हणून. परंतु मी त्यावेळेस म्हणजे विचार केला की मी बजरंगबलीची पूजा करून माझ्या घरी जी अंधश्रद्धा माझी आई म्हणजे बेडवर पडून आहे, आणि त्यावेळेस विचार केला तर खरोखर या भगवंताच्या कृपेने याची गोळा मी पाहिलं की 3 दिवसाच्या कार्यामध्ये माझी आई उठून उभी झाली. म्हणजे सांगण्यात तात्पर्य कसं आहे की आपल्या वेळेस ज्यावेळेस म्हणजे संकट होतं, ते संकट होतं त्यावेळेस कोणी साथ दिला हा महत्वाचा आहे. त्यानंतर म्हणजे परिस्थिती जसं सायंकाळच्या प्रार्थनेमध्ये म्हणतो का ग्रहस्थी वर आणण्याकरता, आणि खरोखरच जे आपण म्हणतो त्या अनुषंगाने जर विचार केला, ही फक्त सायंकाळची प्रार्थना म्हणजे कापराच्या ज्योतिषासमोर म्हणणे आणि बस सोडून देणं असं नाही आहे, ती अंमलात आणणं गरजेचं आहे. त्या सायंकाळच्या प्रार्थनेमध्ये तुम्ही पाहिला, जर जो कोणी म्हणजे तत्वशब्द नियमाचे पालन करत असेल
तर तिथं लिहिलं आहे की म्हणजे आपली घर गृहस्थी उंच आणण्याकरता, घर गृहस्थी लिहिला नाहीये, गृहस्थी उंच आणण्याकरता खरोखर जो तत्वशब्द नियमाचे पालन करतो, भगवंताच्या जी काही दैवी शक्ती आहे त्या दैवी शक्तीवर पूर्णपणे विश्वास ठेवतो, ज्या दैवी शक्तीला प्राप्त केलं महानतेक बाबा जुंदेजी यांच्यावर म्हणजे श्रद्धा आणि विश्वास ठेवून जर कार्य केलं तर मला वाटत नाही त्यांची वाणी होती. महानतेक बाबा जुंदेजी यांनी स्वतः सांगितलं होतं की या मार्गामध्ये येणारा कोणताही सेवक हा दुःखी आणि कष्टी आणि गरीब राहू शकत नाही. आणि खरोखर आपण त्यांच्या मार्गदर्शनाने पाहिलं, बरेचशा लोकांचा म्हणजे जीवन बनलेलं आहे. बरेचशा लोकांचा हा एक म्हणजे परमात्मा, एक मानव धर्म हा जीवन दायनी ठरलेला आहे. जीवनदायिनी म्हणजे बरेचसे अनुभव आहेत. बरेचसे लोक म्हणजे आत्महत्या करत होते, बरेचसे लोक म्हणजे त्रासाला कंटाळून गेलेले होते आणि त्यांना असं वाटत होतं की आपलं म्हणजे जगणं काही बरोबर नाहीये, आपण एक प्रकारे म्हणजे मरण पत्करावे. असे लोक ज्यावेळेस त्यांना एका सेवकाच्या मार्फत या बाबाच्या कार्याची माहिती मिळाली आणि खरोखर त्याला या मार्गामध्ये प्रवेश मिळाल्यानंतर त्यांचा म्हणजे जे त्याचा म्हणजे जो घाटावर जाणारा होता तो आज खरोखर म्हणजे ताटावर म्हणजे त्याला 5 पकवान मिळत आहे. पण अशी ही कृपा आहे. त्याच्यामुळे या कृपेचा कोणी म्हणजे विनंती आहे की आपण म्हणजे काही सुधारलोच नाही, म्हणजे आपण अथवा म्हणजे गुंडेसारखे वागलो, आपण कसेही वागलो तर ही तसं नाही आहे. आणि कारण की या बाबाला जो त्रास झाला आणि तुम्ही पाहिला, आपण सरळ मार्गे आलो नाही, मार्गात बरेचसे म्हणजे आपण प्रयत्न केले. आपण म्हणजे जसे ते 12 घाट आहे म्हणतात तसे आपण 12 घाटाचा पाणी पिऊन या मार्गात आलो. बरेचसे संत महात्मे पाहिले, कुणावर टीका टिप्पणी करण्याची गरज नाही. बरेचशा लोकांनी काय केलंय की जे सिद्धी केली ते सिद्धी केली आणि त्यांनी आपल्या जवळच म्हणजे काही प्रमाणात ठेवलं की हा मनुष्य माझ्याकडे येईल आणि मला अजून विचारलं तर मी अजून सांगेन. परंतु या महानतेक बाबा जुंदेजींनी तसं केलं नाही. त्यांनी जे प्राप्त केलं आणि तेच म्हणजे त्यांच्याजवळ जे काही भगवंताचं मार्गदर्शन होता तो पूर्णपणे म्हणजे आपल्या जवळ न ठेवता हे भगवंताची कृपा म्हणजे आपल्या दुःखी गरीब लोकांना कशी मदत करेल हाच फक्त एक मोठा उद्देश ठेवून त्यांनी दिलं आणि पूर्ण सांगितलं. त्यांनी आपल्याकडे कोणत्याही प्रकारचे म्हणजे छुपवून ठेवलं नाही. म्हणजे असं नाही की बाबा तू माझ्या घरी किंवा माझ्या निवासस्थानी आला नाही म्हणून तुला दिलं नाही, तसं नाही. त्यांनी म्हटलं की जोही माझ्या परमेश्वराच्या नावाची अगरबत्ती लावेल आणि या ध्येय धोरणाने वागेल तर त्याच्या कुटुंबात कोणत्याही प्रकारची कमतरता राहणार नाही. आणि त्यांच्या याच मार्गदर्शनामुळे त्यांच्याच या मार्गदर्शनामध्ये तुम्ही पाहिलं की जे व्यसन पाणीवाले म्हटलं तर या परिसरामध्ये मी म्हणजे 12-13 वर्षाच्या आधी मी निरीक्षणासाठी स्वतः आलो होतो. त्यावेळेस म्हणजे संख्या कमी होती, मी स्वतः जात होतो. परंतु आता मी घरी जात नाही निरीक्षणासाठी आणि जमेल तसा मी पाहतो. या परिसरामध्ये मी आलो होतो. या परिसरामध्ये एक सेवक होता, तो मरण पावला. तो त्याला मार्गात याच्याकरता आला की त्याला म्हणजे पोळ्याचा करार होता आणि त्याला सांगितलं होतं की तू जर काळ सर्पाची जर पूजा नाही केली नाशिकला जर जाऊन तर तू पोळ्याचा करार आहे, तू म्हणजे या जगामध्ये राहशील नाही, मरशील. आणि त्या अनुषंगाने तो मार्गात आला. नंतर त्याला तो पोळ्याचा पूर्ण म्हणजे जे काही करार होता तो पूर्ण करार निघाला. त्याच्यात जीवन वाचल्यानंतर त्याची घरग्रस्ती चांगली म्हणजे बनली. त्याला जो पहिले सट्ट्याचा स्वभाव होता, दारूचा स्वभाव होता, पूर्ण त्याचा नील झाला. चांगली किराणा दुकान लावली. मी याच परिसरामध्ये आलो होतो निरीक्षणाकरता.
स्वतः पाहिलं. आणि कसं आहे का भगवंत म्हणजे हा आपली परीक्षा पाहतो, त्या परीक्षेमध्ये आपण म्हणजे पास झाल्या पाहिजे. त्याचं सर्व काही म्हणजे स्लॅबचा घर झाला, किराणा दुकान लागली, आईला बढिया पेन्शन मिळत होती, बहिणीचं लग्न झालं, चर्चा बैठकला येत होता, सर्व काही होता. परंतु कुठेही म्हणजे परीक्षा होते, त्या परीक्षेमध्ये तो नापास झाला. आणि त्याला जो व्यसन सुटला होता, तो व्यसन अजून म्हणजे एका मित्राने म्हटलं काही नाही होत ना, ते काही पाहायला थोडी देतात ना. मी पाहायला जात नाही, पाहायला जाणारा तो परमेश्वर आहे. आपल्याला आपल्या इमानदारीनं कार्य करायचं आहे, कारण की या मार्गामध्ये इमान ही भगवान आहे. इमान म्हणजे इमानदारी. इमानदारी म्हणजे कशी, तर पत्नीने पतीसोबत इमानदारीनं वागणं आणि पतीनं सुद्धा पत्नीसोबत इमानदारीनं वागणं. तशाच प्रकारे सेवकांनी सेवकांसोबतही इमानदारीनं वागणं, हा इमानी भगवान आहे. आणि त्यामुळे मी काय केलं की त्याच्याकडे मी एकदा गेलो, त्यानंतर त्याला कोणी सांगितलं कोणी येऊन पाहते का म्हणे. आणि त्यांनी व्यसन सुरू केला. व्यसन सुरू केल्यानंतर काय झालं की त्याला अटॅक आला आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये भरती केला. त्यानंतर अजून त्याची अगरबत्ती बंद केली. त्याचं पूर्ण कुटुंब, त्याचे सासरे वगैरे सर्व लहान पोरं बारं घेऊन अजून आले. मंडळाच्या आदेशाप्रमाणे, बाबाच्या आदेशाप्रमाणे अजून त्याचे कार्य चालू केलंय. कार्य चालू केल्यानंतर ठीक आहे, भगवंत एक वेळ माफ करतो. अजून त्यांनी त्याच व्यसनामुळे म्हणजे बाकीचे कार्य केल्यानंतर काही दिवसानंतर अजून व्यसन केलं. आणि व्यसन केल्यानंतर पूर्ण बरबाद झालं. त्यानं घरही विकला, जे काही किराणा दुकानही गेला, आई सोडून गेली. आणि अशा प्रकारे तो शेवटी, आता मागच्या वेळेस मी ऋषभकडे आलो तर म्हणून तो गेला नाही. तर सांगण्यात तात्पर्य कसं आहे की या मार्गामध्ये जे काही असे कट्टर म्हणजे बंगालचे जादू, ते जादूगर करणारे, त्यांची सुद्धा या परमेश्वराच्या कृपेनं म्हणजे जो काही वार आहे तो वापस गेलेला आहे. आणि अशा या परिसरातून एकच, परंतु किती लोक या परिसरामध्ये जुळले. म्हणजे कसं आहे की आपण जर योग्य पद्धतीनं वागलो तर प्रचार, मला वाटते म्हणजे असं काही जरुरी नाही का दरवर्षी सेवक संमेलन करावा, दरवर्षी काही म्हणजे असा कार्यक्रम करावा. कारण की कार्यक्रम करताना म्हणजे भरपूर खर्च येतो आणि सर्वांचा विचार करणं गरजेचं आहे. असं नाही की आपण 2-4 लोक म्हणजे खूप देऊन देऊ, परंतु बाकीचे लोक कसं आहे का देखासिकीनुसार त्यांची ऐपत नसेल तर ते उदार उसने करून देतील. बाबांनी हे शिकवलं नाही. बाबांनी काय शिकवलं तर तुझ्या जोड जेवढं आहे तेवढे मध्येच कर. आणि हे प्रचार प्रसार कसा होईल, हे मोठे कार्यक्रम करण्यापेक्षा आपली जर वागणूक जर चांगली राहिली, महत्वाचा कसा आहे की आपण मार्गात येण्याच्या पहिले ज्या पद्धतीनं अथवा तत्व वागत होतो आणि मार्गात आल्यानंतर या महामानवामुळे, या महान देवी बाबा जुमदेवीच्या प्रेरणेमुळे आपण सुखी झालो, तर आपल्याला ते परिवर्तन करणं गरजेचं आहे. त्याच्याकरता असं काही म्हणजे जसं आता भोसले भाऊ यांनी हा कार्यक्रम केला, त्यांना म्हणजे असं काही सांगायची गरज नाही, पण त्यांनी जे परिवर्तन केलं त्यांनी सांगितलं. आमचे गणेश भाऊ चौधरी, ते गणेश भाऊ चौधरी म्हणजे आम्ही या 9व्या हवनकार्यामध्ये जे काही 13-14 हवन कार्य गेले त्यावेळेस ते 5-6 कार्यक्रमामध्ये आले आणि आम्ही ते आमच्या सेवकीनी बाया होत्या, आम्ही होतो. आणि त्यांनी त्या गाडीमध्ये सांगितलं म्हणे माझ्या काकाजी म्हणे असा असा अनुभव आहे. तर सांगा म्हणजे आपण कसं आहे की एवढी दारू पित होतो की आपल्याला समाजामध्ये, शेजाऱ्यामध्ये आणि आपल्या कुटुंबामध्ये कोणताही मानाचं स्थान नव्हता. आज या परमेश्वरामुळे आणि बाबाच्या प्रेरणेमुळे, बाबाच्या मार्गदर्शनाने आपली गेलेली म्हणजे इज्जत, आपल्याला मान सन्मान, बरेचसे म्हणजे चांगले कोणी सरपंच आहेत, कोणी चांगले नगरसेवक आहेत, चांगले आणि ठीक आहे नाही आहेत, परंतु सेवक ही त्याला पदवी मिळाली. कुठेही दिसला तर नमस्कार भाऊ म्हणतो, म्हणजे किती मोठा आनंद होतो. तर हे कसं आहे की बाबाची हे केलेला जो आदर्श, बाबांनी जो आपल्याला डोळ्यासमोर ठेवलाय आदर्श, तो आदर्श समोर ठेवूनच जर चाललं तर प्रचार आणि प्रसार हा ऑटोमॅटिक होईल. आपल्याला कोणाला सांगायची गरज नाही. म्हणजे आपण होतो कसे आणि झालो कसे, या पद्धतीनं म्हणजे बरेचसे रामायणामध्ये महाभारतामध्ये पाहायला असावे
त्या वाल्याचा वाल्मिकी झाला तशा प्रकारे या मार्गामध्ये म्हणजे नरचे नारायण झाले चांगले, म्हणजे नाऱ्या म्हणत होते, मला सध्या म्हणत होते, सध्या तोषवाला म्हणून फेमस होते, परंतु आज मी सदानंद झालो. माझ्या वडिलांनी चांगला म्हणजे नाव ठेवला सदानंद, परंतु मला म्हणजे त्या परिस्थितीमुळे मला सध्या तोषवाला म्हणून म्हणत होते. परंतु या बाबाच्या कृपेनं मला एक मान सन्मान मिळाला, की याची आपण जाणीव ठेवूनच कार्य करायला पाहिजे, परंतु आपण तसे करत नाही. ही थोडीशी दुःखाची बाब आहे. आणि त्यामुळे तर अशा प्रकारे आज या ठिकाणी अनुभव वगैरे झाले आणि बरेचशा सेवकीने बरेचसे सेवकन दादाचे मार्गदर्शन झाले, अनुभव झाले. त्या अनुभवातून आपल्याला खरोखर म्हणजे शिकण्यालायक आहे. आणि आता राहिली गोष्ट सेवकावर आलेले प्रसंग म्हणजे असं येते की आता आमचे नवीन निर्वाचित मार्गदर्शक उमेश भाऊ तिरबातेजी, ठाकरेजी, दिनेश भाऊ, म्हणजे सेवक हा असा कोणत्या अडचणीवर आणते की मोठी म्हणजे परीक्षा राहते आणि त्या परीक्षेमध्ये पास होणं गरजेचं राहते. आता 10 दिवस झाले त्यांच्या राडेगाव परिसरामधूनच म्हणजे आता त्या मुलाचं लग्न आहे 26 तारखेला आणि 10 दिवसाच्या आधीच तो ICU मध्ये ऍडमिट झाला. त्याच्या आधी आमच्या आपल्या खडकी सुकडीला म्हणजे 9 वाहून करायचं तिथं लग्नाची पत्रिका मिळाली आणि त्यानंतर काही दिवसानंतर त्याचा आईचा फोन आला की आपला एकदम बापू म्हणे ICU मध्ये आहे, काही बोलत नाही, काही नाही, व्हेंटिलेटर लागलेला आहे, ऑक्सिजन लागलेला आहे. बाई म्हटलं चूक कोणती झाली? तर नाही काकाजी म्हणे फक्त आम्ही म्हणे जे लग्नाचे कपडे घ्यायला गेलो होतो आणि दुसऱ्या दिवशी म्हणलं आम्ही येऊ शकलो नाही, फक्त समाप्ती नाही केली. म्हटलं नाही, हा भगवंत एवढा दयाळू आहे की तुम्ही थोडेसे कार्यामध्ये चुकले असाल की एवढी काही पनिशमेंट देऊ शकत नाही. एवढा म्हणजे हा ICU मध्ये जाण्यालायक ही चूक नाही आहे. म्हटलं कोणतं काही अनेक देवाची पूजा वगैरे काही वाईट व्यसन नाही म्हणे, ते नाही जी म्हणे. म्हटलं ठीक आहे, आता ICU मध्ये आहे आणि म्हटलं ठीक आहे, आता तुम्ही 3 शब्दाचा फुका मारा. त्यानंतर अजून 1 दिवस गेला, दुसऱ्या दिवशी अजून फोन आला की आता एकदम म्हणजे क्रिटिकल कंडिशन आहे. त्यावेळेस विचार केला भगवंत 26 तारखेला त्याचं लग्न आहे, मार्गामध्ये 3 वर्ष झाले आणि एकुलता एकच मुलगा, आई आणि मुलगा, आणि बाबा हे कसं? तर भगवंताला विनंती केली, बाबा त्याला जीवनदान द्या. आणि उमेश भाऊचे कार्य चालू असल्यामुळे मी दुसऱ्या एका त्यागी सेवकाला सांगितलं की त्याला एकविचा तीर्थ बनवून द्या तुम्ही यवतमाळला द्या, म्हणजे दुसऱ्या मार्फत. मग मी अशी चौकशी केली की म्हटलं हे एकदम ICU मध्ये जाणं, व्हेंटिलेटर जाणं. मग माहिती पडलं की आता हे बरेचसे म्हणजे दवाई विकणारे जे आहेत, जे RCM वगैरे म्हणतो आपण, तर यांचा धंदा कसा आहे की यांना जास्त कमिशन मिळते आणि ग्राहकाला जास्त ते औषधी म्हणजे जास्त प्रमाणात म्हणजे पैसे लागतात. आणि काय होते की त्या RCM वाल्यांनी त्या औषधी विकणाऱ्याने सांगितलं तर तुझं लग्न आहे 26 एप्रिलला आणि तू म्हणे ही औषधी घे, एकदम चांगलं स्ट्रॉंग होशील म्हणून. आणि त्याने बिचाराने औषधी घेतली आणि औषधी घेतल्यानंतर त्याच्या किडनीमध्ये इन्फेक्शन झाला आणि किडनीमध्ये इन्फेक्शन झाल्यानंतर ती किडनीवर आली सूज आणि तो म्हणजे अनकॉन्शियस मध्येच गेल्यासारखं झालं. आता म्हणजे विचार करा की आपल्याला जर काही आरोग्याची काही हे राहिली तर चांगल्या डॉक्टरकडून सल्ला घ्या. परंतु आता हे जे म्हणजे काही उद्योग निघाले तर यांच्यापासून थोडस म्हणजे असं पूर्णच औषधीवाले नाही, परंतु काही जे औषधीवाले आहेत हे म्हणजे आज तो भगवंताची कृपा होती, त्या महानतेक बाबा जिंदगीची प्रेरणा होती. बरोबर त्याला जीवनदान मिळाला. आता तो व्यवस्थित आहे, बढिया बोलतो. आणि आता जो 26 तारखेला लग्न आहे तो मोठ्या धुमधडाक्यात होता, कारण की तो म्हणजे 10 एकर काही 11 एकर शेती आहे, इरिगेशनचा आहे
आणि धूमधडाक्यात लग्न होता, तो थोडक्यामध्ये करणार आहे. परंतु महत्वाचं कसं आहे की या भगवंताच्या कृपेनं त्याला जीवनदान मिळाला. सांगण्यात तात्पर्य म्हणजे आपण ह्या अशा म्हणजे फसव्या लोकांपासून बरेचसे उद्योगधंदे निघाले आहेत. तुम्ही हे स्कीम काढा, तुम्ही ते करा, तुम्ही हे करा. अरे पण का बरं? बरेचशा लोकांना म्हणजे असे या अशा लुबाडणूक करणाऱ्या लोकांपासून म्हणजे सावध राहणं गरजेचं आहे. आपला सेवक म्हणजे नाही, आपला सेवक म्हणते म्हणून आपण काढतो. त्याचा विचार करा आणि अशा फसव्या लोकांपासून सावधानतेचे म्हणजे सर्वांनी सतर्क राहणं गरजेचं आहे. आणि दुसरा एक महत्वाचा म्हणजे आता ज्या महानतेक बाबांचा एकच उद्देश होता ते या भगवंताची कृपा दुःखी मानवापर्यंत पोहोचावी. त्या अनुषंगाने बाबांच्या हयातीमध्ये बाबा ज्यावेळेस होते त्यावेळेसच म्हणजे मार्गदर्शकाची त्यांनी नेमणूक केली. त्यांचा एकच उद्देश होता की दुःखी गरीब लोक म्हणजे नागपूरला येण्याकरता जो काही पैसा कवडी लागेल, खर्च लागेल आणि त्याच्यामुळे त्याला तेवढा भूदंड पडू नये या उद्देशानं मार्गदर्शकाची नेमणूक केली होती. त्याच अनुषंगाने आपल्या परिसरामधूनही म्हणजे राडेगाव 45 किलोमीटर होतं, त्यानंतर 35 किलोमीटर शिरपूर होता, त्यानंतर लादेजीकडून 50 किलोमीटर हा तिवसा होता. तर ती फक्त आणि फक्त म्हणजे कसं आहे की दुःखी मानवाला या सेवेचा लाभ भेटावा या उद्देशाने मार्गदर्शकाची नियुक्ती केली. म्हणजे त्या परिसरातील सेवकाच्या सहमतीने व जे वर्धा परिसरातील मार्गदर्शक आहेत त्यांच्या स्वाक्षरीनं मंडळाकडून म्हणजे शिफारस केली. या सहमतीनं मार्गदर्शक बनवले. तशाच पद्धतीनं आता या फुलगाव या परिसरामध्ये हा पण म्हणजे आपल्याला 35 ते 36-37 किलोमीटर पडतो आणि त्या 35 किलोमीटर पासूनही म्हणजे अजून अंतरावर सेवक आहेत. त्यांना या म्हणजे भगवत कृपेचा लाभ मिळावा या उद्देशाने फुलगाव या परिसरामध्ये सुद्धा आता 6 तारखेला चर्चा बैठक झाली. तिथं सहमती घेतली सेवकांची आणि तिथं सुद्धा म्हणजे मार्गदर्शक बनवण्याचे कार्य सुरू आहे. म्हणजे आता सुरू होतील आणि तो पण अर्ज म्हणजे मंडळात आपण देऊ. म्हणजे सांगण्याच्या सर्व हा याला प्रावधान म्हणजे कसं आहे की सर्वांना सेवकांना माहिती व्हावा या उद्देशानं माहिती व्हावा की आपले कोणी नातेवाईक राहिले, नातेवाईक फुलगावला राहिले, यवतमाळला राहिले तर ते सांगू शकतील का तिथं म्हणजे मार्गदर्शक आहे. या उद्देशानं याची नोंद घ्यावी. व आजच्या प्रसंगी म्हणजे बरेचसे जणांचे नाव लिहिले होते अनुभवाच्या याच्यामध्ये आपले सेवक भाऊ ते सेवकीनबाईचे, परंतु सर्वात जास्त वेळ मीच घेतला. त्याबद्दल म्हणजे चर्चा बैठकीला एकंदरीत म्हणजे 10 मिनिटं उशीर झाला. त्याबद्दल मी भगवंताचे महानते भाऊ बिंदूजीचे आपल्या सर्व सेवकांचे सर्व सेवकीनबाईचे आदरणीय मन यांची मी माफी मागतो व एक विनंती करतो की बाबाच्या कार्याला सामोरं नेण्याकरता आपल्याला फक्त आपलं आचरण, आपली जे बोलभाषा, आपल्या ज्या अंतःकरणातील जे अवगुण हे सर्व स्वा करून आपण जर बाबाच्या कार्याला बाबाच्या तत्वशब्द नियमचे पालन करून आपण या बाबाच्या कार्याला सहकार्य करावे आणि बाबाच्या कृपेनं आपली घरग्रस्ती, आपले मुलं बाळ शिक्षण पाण्यामध्ये चांगले म्हणजे त्यांना यश संपादन हो हे भगवंताला योग मागून आपली ग्रस्ती वर आणावी. एवढे करून मी आपले 2 शब्द पूर्ण करतो. सर्वांना माझा नमस्कार.